मुंबईच्या माजी महापौर आणि प्रभाग क्रमांक 202 मधील शिवसेना उमेदवार श्रद्धा जाधव यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात येतोय। 21 फेब्रुवारीला मतदानाची वेळ संपल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर त्या बारादेवी शाळा मतदान केंद्रामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांसह गेल्या होत्या। त्याबाबतची व्हिडिओ क्लिपच झी24 तासकडे आली आहे। ज्या ठिकाणी मतदान यंत्र ठेवली होती त्या खोलीमध्ये त्या शिवसैनिकांसह गेल्या होत्या। ही बाब संबंधित मतदान केंद्राच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी श्रद्धा जाधव यांना हटकलं। आपण माजी महापौर आहोत असं सांगून त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असा आरोप विरोधी उमेदवारांनी केलाय। काही निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने त्या आत घुसल्या। श्रद्धा जाधव यांनी आचारसंहितेचा भंग केला असून या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेस उमेदवार रिया बावकर, राष्ट्रवादीच्या उमेदवार उमा भास्करन आणि मनसे उमेदवार प्रणाली बामणे यांनी केली आहे। तिन्ही उमेदवारांनी बुधवारी संध्याकाळी किडवाई मार्ग पोलीस ठाण्यामध्ये जाऊन जाधव यांच्या विरोधात रितसर तक्रार नोंदवली। श्रद्धा जाधव यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल होती आहे। 21 फेब्रुवारीला मतदानच्या आदल्या दिवशी त्या मतदान केंद्रामध्ये गेल्या होत्या। मतदानाची वेळ संपल्यानंतर त्या मतदान केंद्रामध्ये गेल्या होत्या। त्याची व्हिडिओ क्लिपच झी24 तासच्या हाती लागली। बारादेवी शाळा मतदान केंद्रावर त्या आपल्या काही कार्यकर्त्यांसह गेल्या होत्या। तिथं निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकताच त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला। आपल्याबरोबर आहेत प्रभाग क्रमांक 202 मधील काँग्रेसच्या उमेदवार रिया बावकर। रिया बावकरजी, काय सांगाल? तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे श्रद्धा जाधव यांच्या विरोधात, काय तुमचं म्हणणं आहे? हॅलो 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 काही कारणांनी हा संपर्क तुटलेला आहे। सेनेच्या श्रद्धा जाधव वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत। 21 फेब्रुवारीला मतदानाची वेळ संपल्यानंतर त्या मतदान केंद्रात गेल्या होत्या। त्याची व्हिडिओ क्लिपच झी24 तासच्या हाती लागलेली आहे। विरोधी उमेदवारांनी त्यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे। त्यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्या मतदान केंद्रात आल्याचं लक्षात आल्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांना तिथून जाण्यास सांगितलं, मात्र आपण माजी महापौर आहोत असा दबाव त्यांनी तिथं टाकण्याचा प्रयत्न केला। आपल्याबरोबर आहेत काँग्रेसच्या उमेदवार रिया बावकर। रिया बावकरजी, काय सांगाल? काय म्हणणं आहे आपलं? आपण श्रद्धा जाधव यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे। काल त्यांनी 5:44 त्या बारादेवीच्या स्कूलमध्ये गेटच्या आतमध्ये गेलेल्या म्हणजे स्कूलमध्ये टाळा म्हणजे हे करून परमिशन घेऊन त्यासाठी तक्रार केली आहे की 5:30 आपली संपलेली होती टाइम, त्याच्यानंतर मग त्या स्कूलमध्ये कसं काय गेल्या ह्यासाठी तक्रार केली आहे त्यांची। आचारसंहिताचा हा भंग झालाय त्यासाठी तक्रार करायला आम्ही तक्रार केली होती। तुम्हाला याबाबत काय आश्वासन मिळाले? हो, आता ते आम्ही लेटर देतोय त्यांना की ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतोय। आता तिथेच आहोत आम्ही। तर आता पोलीस स्टेशनला आमचे मनसेचे पण कॅन्डिडेट आहेत आणि राष्ट्रवादीचे पण आहेत, आम्ही अपक्ष पण आलेले आहेत, आम्ही सगळे इथे बीजेपी पण आहेत। रियाजी, आमच्याशी अशाच संपर्कात राहा। आपल्याबरोबर शिवसेना उमेदवार श्रद्धा जाधव देखील स्वतः आहेत। श्रद्धा जाधवजी, तुमच्यावर आरोप आहे की मतदानाची वेळ संपल्यानंतर तुम्ही मतदान केंद्रात गेल्या होता, तशी व्हिडिओ क्लिप झी24 तासकडे देखील आलेली आहे। आपलं काय म्हणणं आहे? मतदानाची वेळ संपली नव्हती, 5 की 10 मिनिटं 5:30ला होती आणि तेव्हा मी गेले। ते पण कशासाठी? पोलिंग एजंट आमचे जे आतमध्ये असतात त्यांना किती आपलं मतदान झालेलं आहे ते विचारायला मी आतमध्ये गेले आणि लगेच माझ्या बरोबर पोलीस म्हणजे तेव्हा पोलीस पण तिथे होते, सगळे अधिकारी होते, सगळ्यांचे पोलिंग एजंट होते। आम्ही फक्त आतमध्ये गेल्यानंतर विचारलं किती मतदान झाले एवढ्या। मग मला पोलिसांनी सांगितलं, मॅडम तुमचे पोलिंग एजंट तुम्हाला येऊन सांगतील, हे संपल्यानंतर सील पॅक झाल्यानंतर तुम्हाला येऊन सांगतील। म्हटलं हरकत नाही, मी चालले आणि मग मी लगेच म्हणाले 5:30 झाले, आता तुम्हाला येता येणार नाही आणि मग मी लगेच निघाले तिथून। पण श्रद्धाजी, तुम्ही म्हणताय तुम्ही मतदानाच्या आधी गेलेलात, मात्र या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतं आहे कुठेही मतदान सुरू नव्हतं, मतदान झाल्याचं दिसून येत आहे। मतदान होते, काही लोक होते मतदान करत, काही वोटिंग सेंटरमध्ये मतदान केंद्रामध्ये होते लोक। धन्यवाद श्रद्धाजी, आपली बाजू झी24 तासकडे मांडल्याबद्दल आणि रियाजी आपल्यालाही धन्यवाद।
आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.